गेल्या आठवड्यात पेहलगामला जी अतिशय वेदना, दुःख, अस्वस्थ करणारी जी घटना घडली, त्याच्यात महाराष्ट्रातले अनेक लोक आपण गमावले. प्रत्येक कुटुंबाचा एक आढावा घेऊन त्या कुटुंबाशी चर्चा करू, कारण का ती कुटुंब आता खूप इमोशनल ट्रॉमामधून चाललेली आहे. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं हे आसावरी जगदाळे ही अतिशय कर्तृत्ववान मुलगी आहे आणि ज्या पद्धतीने त्या संघर्षात ती लढली आहे तिला खरंच मी मानाचा मुजरा करते. आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, तिला महाराष्ट्राची सेवा करायची संधी द्या आणि महाराष्ट्र सरकारमध्ये लीगल डिपार्टमेंट किंवा तिला जे तिच्या डिग्रीला आणि तिच्या कर्तृत्वाला साजेचं असेल तिला नोकरी जबाबदारी आपण दिली पाहिजे. पुढचे काही महिने वर्ष आपल्याला इमोशनली त्या सगळ्या कुटुंबांबरोबर उभं राहायला लागेल, पण महाराष्ट्र सरकारने या कुटुंबांना आपण पूर्ण न्याय तर नाही देऊ शकत, पण जेवढं आपल्याकडून जमेल तेवढं एक माणुसकीच्या नात्याने ह्या सगळ्या कुटुंबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. पहलगामच्या हल्ल्यामधल्या मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे. तर आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे.